दरम्यान संरक्षण तज्ञ आणि सर्जिकल स्ट्राईकचे शिल्पकार लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये मुशर्रफ आणि मुनीर या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे तो स्पष्ट केला होता. पाहूया. मुशर्रफचं प्रोफाईल मी सांगतो त्याला. धिस चॅप वॉज अ मॅड चॅप. म्हणजे असं मॅड नाही आहे, पण तो काय करायचा की काही गोष्ट त्याच्या मनात आली ते करणार. म्हणजे इज अ कमांडो, एस कमांडो ऑफ अ पाकिस्तानी आर्मी. आणि त्याला डेअरिंग, ही वॉज डेअर डेव्हिल था. आणि कोणतीही गोष्ट त्याला वाटलं की रिस्क टेकिंग एबिलिटी म्हणतात एक. जर तुमची रिस्क टेकिंग एबिलिटी 60% असली तर त्यांनी यू आर अ गुड रिस्क टेकर. या माणसाची रिस्क टेकिंग एबिलिटी 80% होती. म्हणजे त्याला 80% जरी फेल्युअर झालं तरी आय एम ॲक्सेप्टिंग इट, म्हणून त्यांनी कारगिल केलं. पण तरी शेवटी बघितलं तर ही वॉज नॉट अ बॅड चॅप. म्हणजे तो असा फंडामेंटलिस्ट नव्हता. परवेज मुशर्रफ वॉज अ सोल्जर. त्यांनी चुका केल्या, सगळं हे केलं, आणि पण ही वॉज अ फायनली अ सोल्जर. पण हा माणूस जो आसिफ मुनीर, ही इज नॉट अ सोल्जर, ही इज अ फंडामेंटलिस्ट. आणि मला नाही वाटत ती रिस्क टेकिंग एबिलिटी काय. ही विल नॉट टेक अ रिस्क अगेन्स्ट इंडिया. मे बी 40-50%. तो काय रिस्क घेणार आहे. असा माणूस जो सांगतो की सगळं मुस्लिम आहे आणि हे आहे, सगळं याच्यावरच खेळ करणारा जसा आपला झियाउलक होता, अशा कारवाया करत राहील, टेररिस्ट पाठवणं, हे करणं. पण ही जी म्हणताय तुम्ही की आपल्या विरुद्ध ॲक्शन करू शकते काय, इज बियॉन्ड हिम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.